नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान कैलासवासी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यान आहे. आपल्याला माहीत असेल की वक्तृत्वोत्तेजक सभा या वसंत व्याख्यानमालेच्या मातृसंस्थेचं अध्यक्षपद जयंतराव टिळक म्हणजे दादा यांनी अनेक वर्ष सांभाळलं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष यासह सामाजिक सांस्कृतिक जीवनातली अनेक पदं कैलासवासी जयंतराव टिळक म्हणजे दादा यांनी यशस्वी रीतीने सांभाळली आणि म्हणून त्यांना संस्थांचे आधारवड असं सार्थपणे म्हटलं जायचं. गेल्या 2 दशकांपूर्वी जयंतराव टिळक यांचं निधन झालं आणि तेव्हापासून वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात 23 एप्रिल हा त्यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 23 एप्रिलला कैलासवासी जयंतराव टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त जे व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे ते देण्यासाठी आम्ही ज्यांना निमंत्रित केलं त्या माननीय डॉक्टर श्रीकांत परांजपे सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. तत्कालीन पुणे विद्यापीठामधून राज्यशास्त्रामधून MA आणि PhD केल्यानंतर परांजपे सरांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयावर MPhil पूर्ण केलं. त्यानंतर ते पुणे विद्यापीठामध्येच अध्यापक म्हणून रुजू झाले साधारण 1979च्या आसपास आणि तेव्हापासून ते 2016मध्ये निवृत्त होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 3 तपांपेक्षा अधिक काळ परांजपे सरांनी पुणे विद्यापीठामध्ये अध्यापक म्हणून आपला ठसा उमटवला. या काळामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांनी काम केलं आणि सरतेशेवटी डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संचालक आणि तिथेच चालवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे संचालक म्हणून ते 2016मध्ये निवृत्त झाले. या दरम्यान अनेक पुस्तकं परांजपे सरांची प्रसिद्ध झालेली आहेत. मी सगळ्यांची नावं सांगणार नाही, पण थोडक्यात मी आपल्याला असं सांगेन की भारत आणि दक्षिण आशिया यांचे संबंध उलगडून दाखवणारं परांजपे सरांचं पुस्तक हे या क्षेत्रातलं महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. याशिवाय भारताचं सुरक्षा धोरण म्हणजे सिक्युरिटी पॉलिसी आणि भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे एक्सटर्नल अफेअर्सशी संबंधित पॉलिसीज या संदर्भातली सरांची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. आणि मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट्स इन इंडिया या नावाचं सरांचं पुस्तकही या क्षेत्रातल्या अभ्यासासाठी महत्त्वाचं मानलं जातं. निवृत्तीनंतरही सर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांशी अध्यापक म्हणून संबंधित आहेत. प्राध्यापक, व्हिजिटिंग प्रोफेसर, ॲडजंट प्रोफेसर अशा वेगवेगळ्या पदावर. अगदी थोडक्यात सांगायचं तर थेट दक्षिण आफ्रिकेमधल्या केपटाऊनमधल्या एका विद्यापीठामध्ये सर रिसर्च फेलो म्हणून संबंधित आहेत. तसंच निवृत्तीनंतरही पुणे विद्यापीठाच्या 2 विभागांमध्ये एक म्हणजे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि दुसरं कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2ही विभागांमध्ये सर आजही अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. कैलासवासी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानासाठी आम्ही ज्यांना निमंत्रित करतो तेव्हा आमचा हेतू असा असतो की जयंतराव टिळक यांच्या कार्यक्षेत्रापैकी म्हणजे ते राजकारण विधिमंडळातलं किंवा संसदेतलं राजकारण असेल, सामाजिक किंवा सांस्कृतिक संस्थांमधलं काम असेल किंवा पत्रकारिता आणि पर्यायी माध्यमं असतील, यापैकी एखाद्या पैलूवर चिंतन इथं व्हावं अशी आमची अपेक्षा असते. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयोजकांनी असा विचार केला की आपल्या व्यासपीठावरून युक्रेनसंबंधी विविध पैलूंना स्पर्श केला जावा. परवाच उद्घाटनाचं व्याख्यान आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं ऐकलं याच संदर्भात. तसं म्हटलं तर त्याच मालिकेतलं दुसरं व्याख्यान आज होईल कैलासवासी जयंतराव टिळक यांच्या स्मरणार्थ. आणि दादांचं जे मुख्य कार्यक्षेत्र पत्रकारिता हे लक्षात घेऊन युक्रेन युद्धाविषयी माध्यमांच्या परिप्रेक्ष्यातून आता डॉक्टर श्रीकांत परांजपे आपल्याशी बोलतील. धन्यवाद. नमस्कार. जयंतराव टिळकांच्या स्मृतीनिमित्ते हे जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानामध्ये मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदी मी मनपूर्वक आभार मानतो.
जयंतरावांचा माझा तसा फारसा परिचय नव्हता, परंतु मला 1-2 आठवणी सांगाव्याशा वाटतात. मी संसदेच्या कार्याबद्दल थोडंफार संशोधन करत होतो. रोल ऑफ पार्लमेंट, विशेषतः परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात. त्या संदर्भात मी त्यांची मुलाखत घेतली, 2दा मुलाखत घेतली, जी अत्यंत उपयुक्त ठरली मला. विशेषतः पार्लमेंटमध्ये कशा पद्धतीने चर्चा केली जाते, त्याचे काय निकष असतात वगैरे, ह्याची जी माहिती मला त्यांनी दिली ती मला माझ्या संशोधनामध्ये फारच उपयोगी होती. आणखीन एक आठवण थोडी वेगळी आहे. आमच्याकडे केसरी यायचा आणि हे कॉलेजच्या वेळची गोष्ट आहे अर्थात. त्यावेळेस माझ्या असं लक्षात यायचं की केसरीचं टाईप सेटिंग हे अतिशय स्पष्ट असायचं आणि फोटो हे अत्यंत क्लिअर आणि स्पष्ट असायचे. त्यावेळेस इतर वृत्तपत्रांमध्ये फोटो जरा असे ब्लर्ड, थोडेसे धूसर असल्यासारखे असायचे. आणि असं का, असं जेव्हा मी विचारलं तेव्हा मला असं सांगण्यात आलं की केसरीने त्यावेळेस जर्मन प्रिंटिंग इक्विपमेंट आणली होती आणि त्यामुळे हा फरक होता. परंतु ह्या काही जुन्या गोष्टी झाल्या, पण काही आठवणी फार चांगल्या आहेत. विशेषतः पार्लमेंटबद्दल बोलण्याच्या आठवणी फार चांगल्या आहेत. ह्या जयंतराव टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ मला जे हे व्याख्यान द्यायचं आहे, त्यांना अभिवादन करून मी माझे काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. हे युक्रेनबद्दलचे आहेत आणि नुसते युक्रेनची समस्या म्हणून नाही आहेत. त्याच्यात काही विशिष्ट गोष्टींवरती मला भर द्यायचा आहे. एक तर असं आहे की युक्रेनची समस्या निश्चितपणे काय आहे, कशा अर्थाने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे, ती सुरुवात कुठून झाली, म्हणजे त्याची मुळं काय आहेत, याच्यावरती थोडाफार फोकस आहे. त्याची पार्श्वभूमी अर्थात मी थोडक्यात बोलीन, परंतु त्याच्यावरती फोकस आहे. परंतु त्याचबरोबर युक्रेन संदर्भात जी एक गोष्ट खटकते म्हणा किंवा जाणवते म्हणा, ती म्हणजे ज्या पद्धतीने युक्रेनच्या संदर्भात मीडियानी सगळं जे प्रोजेक्शन केलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलण्याची गरज आहे. आणि ते मी प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी त्याचा उल्लेख करत राहीन. त्याचा उल्लेख करत असताना ज्याला आपण फ्रेमवर्क म्हणू किंवा चौकट म्हणू की कुठल्या चौकटीत मला ह्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, तर ती चौकट ज्याला आपण पॉलिटिकल कम्युनिकेशन म्हणतो किंवा राजकीय संवाद म्हणतो, त्या चौकटीत मला ह्या गोष्टी बोलायच्यात. त्या चौकटीत बोलायच्या त्याचा अर्थ काय, तर 3 किंवा 4 घटक आहेत मीडिया संदर्भात. पहिला प्रश्न असा आहे की हा राजकीय संवाद कोण करतं, हू आर द कम्युनिकेटर्स, व्हॉट डू दे कम्युनिकेट, तो नक्की कंटेंट काय त्याचा, ते काय कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याचा मसुदा काय. तिसरं म्हणजे ते कशा पद्धतीने करतात आणि त्यात सगळं आलं. म्हणजे त्याच्यात सोशल नेटवर्किंग आलं, त्याच्यात प्रिंट मीडिया आला, त्याच्यात ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आला, आणि शेवटी ते कोणासाठी केलं जातं, ऑडियन्स कुठला आहे, कम्युनिकेशन करता पण ते कोणासाठी करता. ह्या दोन्ही गोष्टी मला आपल्यासमोर मांडायच्यात. अर्थात हे सगळे विचार माझे आहेत, सगळ्यांना पटतीलच असे नाही. सुरुवातीला ह्या गोष्टी मांडत असताना एक प्रास्ताविक म्हणून, केवळ ज्याला आपण रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट म्हणू किंवा ती जी चौकट मांडायची त्याच्या संदर्भात संदर्भ काय असं म्हणू, या संदर्भात बोलत असताना मला 2-3 ऐतिहासिक संदर्भ द्यायचे आहेत युक्रेन बाबतीत. एक म्हणजे युक्रेनबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याचा मागचा इतिहास आपण बघतो. युक्रेनचा मागचा इतिहास जर आपण बघितला तर असं दिसतं की हा मागचा इतिहास खूप पूर्वीपासून सुरू झालेला आहे. युक्रेन एकेकाळी पोलिश लुथानियन साम्राज्याचा भाग होता, एकेकाळी ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याचा भाग होता, ऑटोमन साम्राज्याचा भाग होता, पुढे तो झारिस्ट रशियाच्या अंतर्गत होता. युक्रेन हे स्वतंत्र झालं साधारणपणे 1917च्या दरम्यान.
आणि त्याच्यानंतर त्यांनी सोव्हिएट रशियामध्ये स्वतःला समाविष्ट केलं. त्याचबरोबर आणखीन एक युक्रेनच्या समस्येबद्दलचा जो घटक आहे तो म्हणजे क्रिमिया. ब्लॅक सीच्या तिथलाच हा प्रांत आहे. क्रिमिया 1921मध्ये स्वतंत्र झाला आणि पुढे तो सोव्हिएट रशियामध्ये समाविष्ट झाला. 54 साली अगदी प्रशासकीय पद्धतीने म्हणा क्रिमियाला युक्रेनशी जोडलं गेलं. त्यामुळे क्रिमिया युक्रेनचा जो भाग झाला तो त्या दरम्यान झाला. ह्या प्रदेशामध्ये मग क्रिमिया असेल, युक्रेनचा विशेषतः पूर्वेकडचा जो भाग आहे ज्याला दोनबास एरिया म्हणतात, प्रदेश म्हणतात, तिथे रशियन वंशाची जनता प्रचंड प्रमाणात आहे. परंतु त्याचा रेफरन्स मी पुढे देईन. खरा बदल जो झाला तो 1991 नंतर, म्हणजे सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि त्यावेळेस जी सगळी राष्ट्र वेगवेगळी स्वतंत्र झाली त्याच्यात युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थितपणे स्वतःची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी प्रस्थापित करण्यासाठी आपण एक युरोपियन राष्ट्र आहोत हे मांडायला सुरुवात केली. फरक असा, युक्रेनियनच्या मते युक्रेन हे युरोपियन राष्ट्र आहे आणि रशिया हे युरेशियन राष्ट्र आहे, कारण तिथे आशियाई भाग आहे. थोडक्यात आम्ही रशियापासून कसे वेगळे आहोत हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. कारण एका बाजूला रशियाचं म्हणणं, युक्रेनची संस्कृती बघितली, त्यांची भाषा बघितली, कारण तिथे रशियन भाषा सर्रासपणे बोलली जाते, तर तो आमचाच भाग आहे, आमचाच प्रदेश आहे, असं रशियाचं म्हणणं आहे. युक्रेनमध्ये जे बदल होत गेले, युक्रेनमध्ये साधारणपणे रशियावादी आणि युरोपवादी असा वाद कायम होता. तो जो वाद उफाळला तो 2014 साली उफाळला आणि त्या दरम्यान जी काही दंगल झाली, जे काही रायटिंग झालं त्याला युरो मैदान रायट्स म्हणतात. मैदान हे जागेचं नाव आहे की ज्याच्यामुळे युक्रेनमधला त्या काळचा त्यावेळचा जो प्रेसिडेंट होता त्याला पदच्युत केलं गेलं आणि युक्रेननी आपण आता युरोपियनच आहोत हे मांडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की रशियाने त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि क्रिमिया हा जो प्रांत आहे, क्रिमियाने स्वतःला स्वतंत्र म्हणून जाहीर केलं आणि स्वतंत्र जाहीर केल्यानंतर आम्ही रशियामध्ये समाविष्ट होऊ ही भूमिका त्यांनी घेतली. पण युक्रेनचे जे काही प्रश्न आहेत, युक्रेनची जी काही समस्या आहे, आत्ता जी समस्या दिसते रशिया आणि युक्रेनच्या दरम्यानचं जे युद्ध चालू आहे त्याची तशा अर्थाने सुरुवात ही 2014-15मध्ये होते. युरो मैदानच्या त्या क्रांतिकारक घटनांनंतर होते. क्रिमिया हा रशियाचा भाग होतो आणि दोनबासमध्ये तिथे पुन्हा एक प्रकारचा उठाव सुरू होतो, कारण त्यांनाही आम्हाला रशियाचा भाग व्हायचा आहे ही भूमिका ते मांडायला सुरुवात करतात. ही पार्श्वभूमी झाली. आत्ताचा जो प्रसंग आहे, आत्ताचं जे युद्ध आहे त्याची मुळं कुठे आपण शोधतो, म्हणजे कुठपासून त्याच्याकडे बघावं लागतं. इथे माझ्या मते ती शोधत असताना आपल्याला दोन परस्पर विरोधी विचारांच्या चौकटीत त्याच्याकडे बघावं लागतं किंवा दोन परस्पर विरोधी जागतिक दृष्टिकोन, आता हल्ली त्याला नॅरेटिव्स पण म्हणतात, एक अमेरिकेचा आणि एक रशियाचा, ह्या दोन चौकटीत त्याच्याकडे बघता येतं. बेसिकली इतर घटक आहेत परंतु मूलतः ह्या दोन चौकटीत बघता येतं. कशा अर्थाने? अमेरिकेचा जागतिक दृष्टिकोन बघा. एकतर अमेरिकेने सातत्याने जागतिक पातळीवरती आम्हाला स्वातंत्र्य, शांतता, लोकशाही व्यवस्था, प्रातिनिधिक स्वरूपाची सरकारं याचा प्रसार करायचा आहे, ही अमेरिकेची फार जुनी भूमिका आहे. अगदी वुड्रो विल्सनच्या काळापासून आहे, परंतु ही भूमिका आहे आणि त्यासाठी ते कायम अट्टहास करत आलेले आहेत. म्हणजे नागरी स्वातंत्र्य, नागरी हक्क
राजकीय स्वातंत्र्य, राजकीय हक्क ह्याच्यावरती खूप भर दिला जातो. त्याच्यावरती त्यांचा दृढ विश्वास आहे. ही अमेरिकन संस्कृती आहे आणि ह्यासाठी आम्ही जगभर झगडू हा त्यांचा इरादा आहे आणि ते स्पष्ट करतात. अर्थात हे मी उपहासात्मक बोलत नाही हो किंवा त्यांची गंमत करण्यासाठी बोलत नाहीत. ही जेन्युइन आहे. त्यांना हे खऱ्या अर्थाने वाटतं. त्याचे परिणाम प्रत्येक वेळेस यशस्वी होतात असं नाही. मग व्हिएटनाम बघा, कोरिया बघा, अगदी अलीकडे इराक बघा, सिरिया बघा, अफगाणिस्तान बघा, जिथे जिथे हस्तक्षेप केला तिथे तिथे ही संस्कृती किंवा ही उद्दिष्ट साध्य झाली असे नाही, परंतु त्याच्यासाठी आम्ही जगडू. ही एक अमेरिकन संस्कृती, ही अमेरिकन वृत्ती आहे. हा एक भाग. दुसरा, युरोपीय क्षेत्रामध्ये आम्हाला जर का स्वतःचा इन्फ्लुएन्स निर्माण करायचा असेल, स्वतःचं तिथे अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर नेटो ही एकमेव पद्धत आहे किंवा नेटो ही एकमेव इन्स्ट्रुमेंट आहे की ज्या मार्गे आम्ही युरोपमध्ये स्वतःला प्रस्थापित करू. युरोप बाबतीत बोलत असताना अमेरिकेचं ही भूमिका कायमची आहे की नेटोच्या मार्गाने आम्ही युरोपमध्ये आहोत आणि नेटोमध्ये जे काही बदल होत गेले ते त्या अनुषंगाने बघितलं पाहिजे. मुळातला नेटो हा अमेरिका आणि सोव्हिएट रशियाच्या शीतयुद्धातल्या चौकटीतला लष्करी गट होता. एकीकडे नेटो आणि दुसरीकडे वॉर्सॉ गट असे 2 लष्करी गट होते. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर आता जर का सोव्हिएट रशियाचा धोका राहिला नाही तर मग नेटोची गरज काय हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेस नेटोनी स्वतःची संकल्पना थोडीशी बदलली की आपलं काय कार्य आहे थोडंसं बदललं आणि आता आम्ही केवळ स्वतःचं सोव्हिएट रशियाकडनं प्रोटेक्शन ह्या दृष्टीने काम करणार नाही तर एकत्रितपणे सुरक्षा व्यवस्था निर्माण करू ह्या दृष्टीने त्याचं काम करायचं त्यांनी ठरवलं. आणि मग अमेरिकेने नेटोचा प्रसार करायला सुरुवात केली. त्यातला पहिला टप्पा ज्याला पार्टनरशिप फॉर पीस असं म्हणतात की शांततेसाठी हे जे सहकार्य करायचं, बंधुत्व करायचं, हा प्रेसिडेंट क्लिंटनच्या काळातले पुढाकार आहे. परंतु तिथपासनं नेटोचा प्रसार होत गेला. अनेक नवीन राष्ट्र नेटोमध्ये समाविष्ट होत गेली. ही जी राष्ट्र झाली म्हणजे जी पूर्वी मध्य युरोप किंवा पूर्व युरोपची राष्ट्र होती, सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली होती, ती राष्ट्र समाविष्ट व्हायला लागली आणि आपला प्रभाव युरोपमध्ये निर्माण करण्यासाठी, पसरवण्यासाठी व्यवस्थितपणे अमेरिकेने नेटोचा वापर केला. हा दुसरा भाग अमेरिकन जागतिक दृष्टिकोनाचा. तिसरा, ज्याला आपण सिक्युरिटी पेरिमीटर म्हणू की सुरक्षा रेषा. अमेरिकेच्या दृष्टीने जर अमेरिकेच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने जर अमेरिका सुरक्षित हवी असेल तर युरोपमध्ये शांतता निर्माण करण्याची गरज आहे आणि युरोप जर शांत असेल किंवा तिथे स्थैर्य असेल तर अमेरिका सुरक्षित आहे, पश्चिम युरोप सुरक्षित आहे आणि म्हणून नेटोचा देखील वापर त्यासाठीच केला गेला. ही जी संकल्पना आहे सिक्युरिटी पेरिमीटरची, ही दोन्ही रशियाही वापरते, अमेरिकाही वापरते, परंतु अमेरिकेची संकल्पना ही युरोपच्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहे, ती नेटोशी निगडीत आहे. आता रशियाचा दृष्टिकोन बघा या दरम्यानचा. रशियाच्या दृष्टिकोनाचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग हा रुसिफिकेशन नावाने ओळखला जातो. रशियाकरण. रुसिफिकेशन ही नवीन संकल्पना नाही, ही अगदी झारच्या काळांपासूनची आहे की जो प्रदेश रशियाच्या आधिपत्याखाली आहे त्या प्रदेशामध्ये रशियन संस्कृती, रशियन भाषा याचा प्रसार झाला पाहिजे. त्याचबरोबर रशियन जनता म्हणजे वांशिक रशियन जनता तिथे जाऊन स्थायी होईल, तिथे राहील, अशा अर्थाने रशियाचा प्रभाव तिथे वाढेल. ही संकल्पना फार जुनी आहे आणि ती संकल्पना झारच्या काळापासून आहे. ती आत्ता पुतिनच्या काळात देखील ती वापरली जाते. रुसिफिकेशन ही एक संकल्पना. दुसरा जो भाग आहे ज्याच्या आधारे युक्रेन स्वतंत्र झाला, ज्याच्या आधारे सोव्हिएट रशियाचं विघटन झालं, नवीन राष्ट्र निर्माण झाली, ती जी संकल्पना आहे ती संकल्पना रशिया आज युक्रेन बाबतीत देखील वापरते. दोनबास हा जो प्रदेश आहे त्याच्याबद्दल वापरते, क्रिमियाबद्दल वापरते. संकल्पना अशी आहे की वांशिक राष्ट्रवाद आणि वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे स्वयंनिर्णयाचा हक्क
ह्या आधारे आम्हाला नवीन राष्ट्र निर्माण करण्याची एक प्रकारची रॅशनेल किंवा अधिमान्यता मिळते. साधारणपणे 1990-91 किंवा 89-91 ह्या दरम्यान युरोपमध्ये जो बदल झाला, युगोस्लाविया फुटला, तिथे अनेक राष्ट्र निर्माण झाली, चेकोस्लोवाकियाची 2 राष्ट्र निर्माण झाली, जर्मनीचं एकीकरण झालं, सोव्हिएट रशियाचं विघटन झालं. इथे जी नवीन राष्ट्र निर्माण झाली त्याचा बेसिस काय, त्याला अधिमान्यता कशाच्या बेसिसवरती मिळाली, तर ती वांशिक राष्ट्रवाद आणि वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे स्वयंनिर्णयाचा हक्क. त्या आधारे युक्रेन स्वतंत्र झाला. आता तीच संकल्पना रशियाचं म्हणणं आम्ही क्रिमिया बाबतीत वापरतो. क्रिमिया स्वतंत्र होतो आणि तो रशियाशी जॉईन होतो. दोनबासबद्दल वापरतो. आता जर आम्ही ती संकल्पना वापरत असू तर त्याला तुम्ही विरोध करू नये. इथे मला एक साईड रिमार्क करायचा आहे. ह्या संकल्पनेबाबतीत बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या, मीडियामध्ये आल्या गेल्या, त्या संदर्भात बऱ्यापैकी मीडियामध्ये चर्चा झाली. परंतु रशियाने जेव्हा ही संकल्पना मांडायला सुरुवात केली की आम्हाला दोनबासचा प्रदेश जो आहे पूर्वेकडला, ह्याच्या संदर्भात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे स्वयंनिर्णयाचा हक्क त्या क्षेत्राला दिला पाहिजे. तसंच क्रिमिया जेव्हा रशियामध्ये समाविष्ट होतो, स्वतंत्र होऊन समाविष्ट होतो, तेव्हा त्या क्षेत्राला देखील तोच हक्क दिला पाहिजे. ही रशियन भूमिका आपल्याला मीडियामध्ये प्रसारित केलेली दिसत नाही. कारण आपल्याला मीडियामध्ये जी प्रामुख्याने प्रसारित केलेली भूमिका दिसते ती पाश्चिमात्य मीडियाची आहे. मग ती BBC असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल, गार्डियनमध्ये कधी कधी येतं. किंवा रशियन भूमिका बघायची असेल तर कदाचित अल जझीरा बघावी लागतं. हा जो मीडियाचा भाग आहे हा इथे मला नोंदवाचा वाटतो. दोनबासबद्दल, तो जो प्रदेश आहे त्याच्याबद्दल विशेषतः मला सांगण्याचं कारण काय, तर तिथे जे रशियन नागरिक आहेत त्यांच्याकडे जर का आपण बघितलं तर असं दिसतं की त्या प्रदेशातले रशियन नागरिक म्हणण्यापेक्षा रशियन वंशाचे लोक, त्यांच्याकडे रशियन पासपोर्ट्स आहेत. तिथे जे नोकरी करतात, सरकारी कार्यालयांमध्ये जे नोकरी करतात, त्यांचा पगार रशियाकडनं येतो, पेन्शन रशियाकडनं येतं. तिथलं शालेय शिक्षण जे आहे ते रशियन पद्धतीने चालतं. कोविडच्या काळात त्यांना जे व्हॅक्सिनेशन दिलं गेलं ते स्पुटनिकचं व्हॅक्सिनेशन दिलं गेलं. रशियाचं म्हणणं, ह्या प्रदेशामध्ये जर रशियन जनता ह्या प्रकारे जर सगळ्या गोष्टी करत असतील आणि जर त्यांना युक्रेनपासून बाहेर जायचं असेल आणि मग रशियामध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर तुम्ही कशाच्या जीवावरती त्यांना नाही म्हणता, हा प्रश्न रशिया विचारतं. इथे जेव्हा मी मीडियाच्या भूमिकेबद्दल बोलतो तेव्हा मला आणखीन एक मागचा रेफरन्स द्यावासा वाटतो. परत हा साईड रेफरन्स आहे, परंतु तो मला जाणीवपूर्वक द्यावासा वाटतो. वांशिक राष्ट्रवाद आणि वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे स्वयंनिर्णयाचा हक्क ह्याबद्दल जेव्हा पहिल्यांदी बोललं गेलं 1989-90च्या दरम्यान, तेव्हा नवीन राष्ट्र निर्माण होतात ह्याला पाठिंबा दिला गेला. परंतु जेव्हा बॉस्निया हेर्झगोव्हिनामध्ये, सारायेव्होमध्ये, म्हणजे जुनं युगोस्लाविया, प्रचंड प्रमाणात कत्तल व्हायला लागली, त्याला वांशिक कत्तल हे लेबल दिलं गेलं, एथनिक क्लिन्झिंग, तेव्हा आर्ग्युमेंट असं केलं गेलं की वांशिक कत्तल कोण करतं आहे, तर सर्बियन लोक हे क्रोएशियन्स किंवा बॉस्नियन मुस्लिम्स यांची वांशिक कत्तल करत आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध भूमिका घेण्याची गरज आहे. प्रत्यक्षात तिथे जर का परिस्थिती बघितली आणि त्याच्यावरती रिपोर्ट्स आलेले आहेत, प्रत्यक्षात तिथे सगळेच जण एकमेकांची कत्तल करत होते, परंतु आरोप हा केवळ सर्बियनवरती टाकला गेला. पुन्हा मीडिया कशा पद्धतीने एखादी गोष्ट प्रोजेक्ट करतं ह्याचं हे क्लासिक उदाहरण आहे. एथनिक क्लिन्झिंग कोणी केलं तर सर्बियाचे नेते मिलोसेविक यांनी केलं. याच्यासाठी त्यांना पुढे अटक केली गेली वॉर क्राईम्स खाली. परंतु तिथे बाकीच्या कत्तली झाल्या त्याच्याबद्दल कोणी फारसं बोललं नाही. सिक्युरिटी पेरिमीटर, मगाशी जे मी बोललो, रशियाला देखील सिक्युरिटी पेरिमीटरच्या संदर्भात आपली भूमिका आहे. रशियाचं म्हणणं, जोपर्यंत सोव्हिएट रशिया होता तोपर्यंत हा प्रदेश सगळा त्यांच्या ताब्यात होता.
युक्रेन म्हणा, जॉर्जिया म्हणा, हे सोव्हिएट रशियाचा प्रदेश होता. पूर्व युरोपमध्ये जी राष्ट्र होती पोलंडसारखी, ती वॉर्सॉ कराराचा भाग होती, त्यामुळे तेव्हा सुरक्षा होती. आता ही राष्ट्र स्वतंत्र झाली, काही नेटोचा भाग झाली आणि आता नेटो पुढे पुढे येतं आहे. युक्रेन नेटोमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतं आहे, जॉर्जिया करतं आहे. अशा वेळेस अमेरिकन नेटो हे रशियाच्या अगदी जवळ सरहद्दीवरती येतं आहे. हा रशियाला असलेला प्रत्यक्ष धोका आहे. इथे एका गोष्टीचा उल्लेख करण्याची गरज आहे. तो उल्लेख असा की नेटोच्या प्रसाराला विरोध हा येल्स्टिनने देखील केला होता 91 नंतर, पुतिन देखील करत आहेत. म्हणजे हा विरोध केला नाही असं नाही, त्या विरोधाबद्दल फारसं बोललं गेलेलं नाही. या विरोधाबद्दल फारसं बोललं गेलेलं नाही इन द सेन्स की त्याबद्दल मीडियामध्ये फारशी वाच्यता झालेली नाही. पाश्चिमात्य मीडियामध्ये सातत्याने काय सांगितलं जात होतं की लोकशाहीसाठी ह्या राष्ट्रांना स्वातंत्र्य हवं आहे, ह्या राष्ट्रांना प्रातिनिधिक स्वरूपाची सरकारं हवी आहेत, स्थैर्य हवं आहे, शांतता हवी आहे, म्हणून युरोपमध्ये समाविष्ट व्हायचं आहे, युरोपियन युनियनमध्ये असेल, नेटोमध्ये असेल, तशा अर्थाने आम्हाला नेटोचा प्रसार करायचा आहे, हे आपल्याला सातत्याने सांगितलं जात होतं. रशियाचा जो काउंटर दृष्टिकोन आहे ह्याच्याबद्दल फारशी वाच्यता आपण वाचत नव्हतो. ती मांडली जात होती, परंतु ते आपल्यापर्यंत एक वाचक म्हणून, एक टी व्ही बघणारा व्यक्ती म्हणून आपल्यापर्यंत ह्या गोष्टी फारशा पोचत नव्हत्या. एका ठिकाणी व्लादिमीर पुतिन यांनी इतकं स्पष्ट म्हटलेलं आहे की युक्रेन जर नेटोमध्ये समाविष्ट झाला आणि जर युक्रेनमध्ये नेटोचं सैन्य आलं आणि जर इथे युद्ध व्हायची वेळ आली तर मग तुम्हाला काय नेटो विरुद्ध रशिया असं युद्ध करायचं आहे का? मग हे तिसरं जागतिक महायुद्धासारखं होईल. ही काळजी सोव्हिएट रशियाला आहे, ही काळजी सिक्युरिटी पेरिमीटरच्या चौकटीत आहे. आता युरोपकडे बघा. ह्या अमेरिका आणि रशिया यांच्या ह्या वादामध्ये युरोपची पोझिशन काय, त्यांचं स्थान काय? युरोपला शेवटपर्यंत संघर्ष नको होता ही वस्तुस्थिती आहे. मग जर्मनी असेल किंवा फ्रान्स असेल, दोन महत्त्वाची राष्ट्र, यांना शेवटपर्यंत संघर्ष नको होता, त्यासाठी ते प्रयत्न करत होते, ही वस्तुस्थिती आहे. मग 2014-15मध्ये जेव्हा पहिल्यांदा क्रिमियाचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यानंतर फ्रान्सनी पुढाकार घेऊन, जर्मनीला बरोबर घेऊन युरोपीय राष्ट्रांनी मिन्स्कला काही संवाद साधला, काही ॲग्रीमेंट्स केली. त्याला मिन्स्क 1, मिन्स्क 2 असं ॲग्रीमेंट्स म्हणतात, ज्याच्यामध्ये युक्रेन आणि रशिया यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं याच्याबद्दल चर्चा आहे, काही निश्चित निर्णय आहेत. परंतु तो करार युक्रेनने देखील मान्य फायनली केला नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही, रशियाने पण केली नाही आणि तो तसाच प्रॉब्लेमॅटिक होत गेला. अगदी अलीकडेपर्यंत देखील फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे सातत्याने प्रयत्न करीत होते. शेवटी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की युरोप रशियावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे, विशेषतः तेल आणि नैसर्गिक वायू याच्यासाठी. ही गोष्ट कदाचित गमतीची वाटेल की ह्या सबन काय 40-50 दिवस हे युद्ध चालू आहे, ज्याच्यामध्ये जर्मनी म्हणा, फ्रान्स म्हणा, इतर युरोपीय राष्ट्र म्हणा, युक्रेनला पाठिंबा देत आहेत. हा पाठिंबा देत असताना सायमल्टेनियसली ही राष्ट्र रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू अजूनही घेत आहेत. साधारणपणे युरोपीय राष्ट्र 40 ते 50% त्यांचा एनर्जी सोर्स हा रशियाकडनं येतो. ऐन युद्धाच्या दरम्यान देखील ते घेत आहेत, कारण त्यांना शेवटी युरोपीय पातळीवरती हा जर का लढा, ह्या समस्या जर का सोडवायच्या असतील तर रशियाशी वैर करून चालणार नाही, ही त्यांची खऱ्या अर्थाने खात्री आहे. याच्यात एक पुन्हा साईड इन्फॉर्मेशन म्हणून किंवा साईड ट्रॅक म्हणून मला युनायटेड किंगडमच्या, इंग्लंडच्या बोरिस जॉन्सनचा एक जाता जाता उल्लेख करायचा आहे. अगदी सुरुवातीला बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनला भेट दिली. बोरिस जॉन्सन
इंग्लंडचे पंतप्रधान. त्यावेळची भेट ही कशासाठी होती असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा इंग्लंडमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स होते, विशेषतः त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या ऑफिशियल घरामध्ये ज्याला वाईन पार्टीज चालत होत्या त्याच्याबद्दल प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यावरती चर्चा होत होती. ती टाळण्यासाठी किंवा त्याची डोळेझाक होईल किंवा त्याच्यातनं अटेन्शन दुसरीकडे जाईल याच्यासाठी ते युक्रेनला आले असं मानलं जातं. अर्थात ही भूमिका अशी आहे हे BBC नाही केलेलं, याबद्दल लिहिलं गार्डियनने लिहिलं. BBCनी बाय अँड लार्ज, BBC जर का बघितलं बाय अँड लार्ज ब्रिटनच्या विरुद्ध कधीही भूमिका BBC घेत नाही. आत्ता अलीकडे परत जेव्हा बोरिस जॉन्सन युक्रेनमध्ये आले आणि पुन्हा एकदा तिथे भेटले तेव्हा ते कशासाठी आले असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा साधारणपणे पुन्हा उत्तर तसंच आहे, ब्रिटनला अजूनही महत्त्व आहे. हे कुठेतरी युरोपीय राजकारणात महत्त्व आहे. आम्ही ब्रेक्सिट होऊन बाहेर जरी पडलो असलो तरी युरोपीय राजकारणात महत्त्व आहे हे दाखवण्यासाठी म्हणून बोरिस जॉन्सन पुन्हा तिथे येतात. कदाचित इंग्लंडला दाखवायचं असेल, युरोपला दाखवायचं असेल, कदाचित अमेरिकेला दाखवायचं असेल. त्यामुळे इंग्लंडचा किंवा ब्रिटनचा ही जी भूमिका आहे त्याबद्दल मला फक्त एक साईड इन्फॉर्मेशन म्हणून इथे बोलायचं आहे. खऱ्या अर्थाने पॉलिटिकल कम्युनिकेशन जर बघितलं तर कशा पद्धतीने त्याचा वापर केला गेला हे अमेरिका आणि युक्रेन यांच्या संदर्भात बोलता येतं. अमेरिकेचं उदाहरण घ्या. मगाशी जे मी म्हटलं की हा राजकीय संवाद साधणारे कोण असतात, त्याचं कंटेंट काय असतं, काय मसुदा असतो, कशा पद्धतीने ते केलं जातं, हे जे प्रश्न आहेत ह्या संदर्भात जर आपण बघितलं तर अगदी सुरुवातीला मार्च-एप्रिल 2021 ह्या संदर्भामध्ये अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये बातम्या यायला सुरुवात झाली की रशियाने सैन्य तैनात केलेलं आहे युक्रेनच्या सरहद्दीवरती. आणि मग अमेरिकन व्हाईट हाऊस म्हणा, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय म्हणा, यांच्यातर्फे जे वेगवेगळ्या नोटिफिकेशन दिले जायचे, वेगवेगळे वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिली जायची किंवा वक्तव्य केलं जायचं, ते विशेषतः न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट जर आपण बघितलं किंवा CNN बघितलं, त्यांनी ज्या पद्धतीने ती मांडणी केली आहे ती बघण्यासारखी आहे. सैन्य तैनात झालेलं आहे, सैन्य वाढतं आहे, हे म्हणजे मार्च-एप्रिलमधली बातमी आहे. जूनमध्ये अशी थोडीशी बातमी येते की काही प्रमाणात सैन्याची कपात केली आहे, पुन्हा मग नंतर नोव्हेंबरमध्ये बातमी येते की नाही पुन्हा सैन्य वाढलं. हे सगळं 2021 सालचं आहे. आणि हे करत असताना सारखं सांगितलं काय जात होतं, आणि ह्या दोन्ही न्यूजपेपर्समध्ये बघितलं किंवा CNN किंवा हे जर का चॅनल्स आपण बघितले, इवन BBC जर बघितलं तरी सांगितल्यासारखं जात होतं की युक्रेनची लोकशाही व्यवस्था धोक्यात आहे, युक्रेनला मदत करण्याची गरज आहे आणि जागतिक पातळीवरती लोकशाही राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आहे, कारण हा रशियाने निर्माण केलेला धोका आहे, हे आव्हान आहे. ह्या दरम्यान जर रशियाची भूमिका बघितली तर रशियाचं आर्ग्युमेंट असं होतं की युक्रेननी काय करण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः 2014-15 नंतर युक्रेनमध्ये जे बदल झाले, काय करण्याचा प्रयत्न केला आहे तर युक्रेनमधनं रशियन आयडेंटिटी ही संपूर्णतः नाहीशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा अर्थाने? युक्रेनमध्ये रशियन भाषा बऱ्यापैकी वापरली जात होती, ती बंद करायची. जुनी जी नावं आहेत की जी रशियन भाषेतून तुम्हाला कीव हे नाव जे आहे ती नावं बदलायची, त्याचं स्पेलिंग बदलायचं. तिथले रशियन जी मीडिया हाऊसेस होती ती बंद करायची, युक्रेनियन भाषेवरती फोकस करायचा आणि दोनबासमधनं म्हणजे तो जो प्रदेश आहे पूर्वेकडचा, तिथनं रशियन लोकांना जबरदस्ती तिथनं स्थलांतर करायला लावायचं, हे आरोप रशिया करत होतं. पुन्हा हे कुठे वाचायला मिळतं? हे अल जझीरामध्ये मिळतं किंवा रशियन मीडियामध्ये मिळतं. हे
पाश्चिमात्य मीडिया तुम्हाला सांगत नाही. मी जे मगाशी म्हटलं की तुमचा ऑडियन्स कोण आहे, तुम्ही कोणासाठी ह्या बातम्या देताय, कंटेंट काय आहे, कशा पद्धतीने बातम्या दिल्या जातात, हा सगळा फोकस इथे तुम्हाला दिसतो. एकीकडे स्वातंत्र्य, लोकशाही याच्यासाठी असलेला लढा आणि रशियाच्या दडपशाही विरुद्ध असलेला लढा, आणि दुसरीकडे रशियन संस्कृती मिटवण्याचा प्रयत्न होतो आहे, भाषा मिटवण्याचा प्रयत्न होतो आहे, याच्यासाठी असलेला रशियन लढा, हा वाद आहे. आणि आपण शेवटी कुठला पेपर कशा पद्धतीने वाचतो किंवा कुठली मीडिया हाऊस आपण बघतो याच्यावरनं आपली मतं तयार होतात. तिथे पॉलिटिकल कम्युनिकेशन आहे. पण खऱ्या अर्थाने पॉलिटिकल कम्युनिकेशनचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण हे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या पद्धतीने युक्रेनची भूमिका मांडली त्याच्यातून तुम्हाला दिसतं. ही भूमिका जगासमोर मांडत असताना अत्यंत व्यवस्थितपणे ती मांडलेली आहे आणि वेगवेगळ्या पातळीवरती ती मांडत पॉलिटिकल कम्युनिकेशन कसं करावं याचं ते खरं उदाहरण आहे. साध्या गोष्टी आहेत. युक्रेनचे प्रेसिडेंट काय पेहराव करतात, कसले कपडे घालतात जेव्हा तुम्ही भाषणं देता. मला आठवतं एका लहान मुलीने मला विचारलं होतं की हा प्रेसिडेंट आहे, हा कोट आणि टाय घालत नाही, हा तर युरोपियन आहे, हा म्हणजे काहीतरी टी शर्ट घातल्यासारखं, जॅकेट घातल्यासारखं, कुठं ते युद्धाला दाढी केलेली नाही, अर्धवट दाढी केलेला माणूस, हा प्रेसिडेंट कसा असेल. आपण युद्ध करत आहोत ही इमेज युक्रेनियन प्रेसिडेंट आपल्यासमोर मांडतो. ती स्वतःची एक इमेज तो तयार करतो. त्याचबरोबर तो ज्या पद्धतीने बोलतो, युक्रेनियन प्रेसिडेंट ज्या पद्धतीने बोलतात, ते बोलत असताना दोन गोष्टी स्पष्ट होतात. हळूहळू ते जास्ती प्रकर्षाने स्पष्ट होत जातात. शेवटी जी भाषणं आहेत ती कोणाकरता केली जातात, कशा पद्धतीने केली जातात आणि कुठला बेस असतो, व्हॉट इज द कंटेंट. बेस असा असतो की युक्रेनच्या स्वातंत्र्याला, युक्रेनच्या सार्वभौमत्वाला, युक्रेनच्या फ्रीडमला, तिथल्या डेमोक्रेसीला आता धोका आहे आणि या रशियापासून धोका आहे. त्यामुळे तुम्हाला जर का जागतिक पातळीवरती लोकशाहीला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्हाला युक्रेनच्या बाजूने उभं राहावं लागेल. चक्क तुम्ही ह्या बाजूला तरी आहात किंवा त्या बाजूला तरी आहात. तुम्ही रशियाला पाठिंबा देता याचा अर्थ तुम्ही लोकशाहीच्या विरोधात आहात, प्रातिनिधिक स्वरूपाच्या सरकारच्या विरोधात आहात. लोकशाहीला पाठिंबा द्यायचा झाला तर तुम्हाला युक्रेनच्या बाजूनीच उभं राहावं लागेल. ही भूमिका सातत्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मांडतात. इथे दोन टर्मिनॉलॉजीज पुढे आलेल्या आहेत. एक म्हणजे शेम डिप्लोमसी, जी अत्यंत व्यवस्थितपणे युक्रेनच्या प्रेसिडेंटनी वापरलेली आहे. म्हणजे तुम्हाला लाजवतात, तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही रशियाला पाठिंबा देता ही या गोष्टीची तुम्हाला शरम वाटली पाहिजे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, कारण तुम्ही लोकशाहीला पाठिंबा देत नाही हे ते सतत सांगत आलेले आहेत. आणि कोणाला सांगतात, त्यांची भाषणं बघा. हे कम्युनिकेशन आहे. ते पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांच्याशी संवाद साधतात, पण त्याही पलीकडे अमेरिकन काँग्रेसशी बोलतात, तिथल्या संसदेशी बोलतात, ब्रिटिश पार्लमेंटशी बोलतात, तिथल्या संसदेशी बोलतात, आपल्या जनतेशी बोलतात. म्हणजे ते बेसिकली अपील कोणाला करतात, ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो, नागरी जन म्हणतो, त्या सिव्हिल सोसायटीला करतात. केवळ नेत्यांना नाही, राजकीय शिष्टजनांना नाही. कारण शेवटी आर्ग्युमेंट असं आहे की जर का लोकशाही असेल तर जनतेपर्यंत आमचा आवाज पोचवला पाहिजे आणि जनतेने सांगितलं पाहिजे की तुम्ही जर का तुमचे नेते जर का तुम्ही रशियाला पाठिंबा देत असाल तर तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे, त्याची शरम वाटली पाहिजे. ही भूमिका अत्यंत व्यवस्थितपणे मीडियाच्या मार्फत, व्हर्च्युअल मीडियाच्या मार्फत हे प्रेसिडेंट सातत्याने मांडत आलेत. हा एक भाग, शेम डिप्लोमसी. दुसरा भाग जो आता प्रकर्षाने जाणवायला लागला आहे तो ज्याला ब्लेम गेम म्हणतात, दोष देणं. हा पुढचा टप्पा आहे. कशा अर्थाने, आता ते असं स्पष्टपणे म्हणतात की जर्मनीला म्हणतात, फ्रान्सला म्हणतात. 2008 साली
युक्रेनला जेव्हा नेटोमध्ये जायचं होतं तेव्हा त्याला विरोध जर्मनीने केला होता, फ्रान्सने केला होता. आता ते म्हणतात तुमच्यामुळे आम्ही नेटोमध्ये गेलो नाही. आम्ही नेटोमध्ये गेलो नाही त्याला तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणून आम्हाला हे सगळं सहन करावं लागतं आहे. म्हणजे ते आता दोष देतात, स्पेसिफिकली अशांना दोष देतात की तुमच्या निर्णय प्रक्रियेमुळे मी असा सफर होतो आहे, माझी लोकं सफर होत आहेत, ही भूमिका ते घेतात. त्याचबरोबर आणखीन एक भाग आहे त्यांच्या भूमिकेचा, तो असा, आणि हा गेल्या काही दिवसांमध्ये जास्ती स्पष्टपणे दिसतो. ते मधून असं वक्तव्य करतात की आम्ही रशियाशी संवाद साधायला तयार आहोत. त्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करू. काय मागण्या? क्रिमिया रशियाचा भाग आहे हे तुम्ही हे मान्य करा. दोनबासमध्ये त्यांना स्वायत्तता, स्वातंत्र्य द्या, ते जे प्रदेश आहेत त्यांना, आणि नेटोमध्ये सहभागी होऊ नका, ह्या रशियाच्या मागण्या आहेत. त्याबद्दल आम्ही चर्चा करायला तयार आहोत, त्याबद्दल आम्ही पुनर्विचार करायला तयार आहोत, ही भूमिका ते घेतात आणि ते मांडतात, व्यवस्थितपणे मांडतात, म्हणजे वेळोवेळी मांडतात. पण त्याचबरोबर ती भूमिका मांडता मांडता सायमल्टेनियसली आणखीन जी एक भूमिका मांडतात ती अशी की आम्हाला तशी चर्चा नाही करायची. रशियाशी चर्चा करून फायदा काय? कारण रशिया हे आमचं ऐकणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला अमेरिकेने पाठिंबा जोपर्यंत अमेरिका देत नाही, आम्हाला सिक्युरिटी गॅरंटी देत नाही, आमच्या सुरक्षा व्यवस्थाची त्यांची जबाबदारी जोपर्यंत ते घेत नाहीत, थोडक्यात नेटो, तोपर्यंत हा संवाद मी पुढे कसा नेऊ? अशा सायमल्टेनियसली उलटसुलट गोष्टी केल्यामुळे जो गोंधळ निर्माण होतो, ते व्यवस्थितपणे तो गोंधळ निर्माण केला जातो. ह्यात आणखीन एक घटक ह्याच पॉलिटिकल कम्युनिकेशनच्या अंगाने पुढे येतो आहे आणि तो व्यवस्थितपणे पुढे येतो आहे. तो पहिल्यांदी पुढे आला, अमेरिकन मीडियाने तो पहिल्यांदा पुढे आणला, युक्रेनच्या मीडियाने तो पुढे आणला आणि आता बऱ्यापैकी त्या मीडियामध्ये चर्चा होती आहे. कुठले घटक? वॉर क्राईम्स, की ज्या पद्धतीने हे युद्ध चाललेलं आहे, ज्या पद्धतीने रशियन सैन्य अत्याचार करतं आहे, हे युद्धाच्या दरम्यानचे वॉर क्राईम्स आहेत आणि त्यासाठी त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. त्याचबरोबर इथे बायोलॉजिकल किंवा केमिकल वेपन्स वापरण्याची शक्यता आहे, हेही बोललं जातं. म्हणजे प्रत्यक्षात केमिकल आणि बायोलॉजिकल वेपन्सचा कोणी उल्लेख केला नसेल किंवा त्याचा वापर झाला नसेल, परंतु तुम्ही त्या गोष्टी एकदा मीडियामध्ये सोडल्यात की त्याची चर्चा होऊ लागते आणि रशिया तर त्या गोष्टी वापरतील, केमिकल वेपन्स वापरतील, बायोलॉजिकल वेपन्स वापरतील, ही भीती तुम्ही निर्माण करता आणि मग त्याची चर्चा सुरू होते. एखादी गोष्ट मीडियामध्ये कशा पद्धतीने सोडून द्यायची आणि मग त्याची चर्चा पुढे कशी होत राहते, याचं देखील हे एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. कारण आता युक्रेनचं युद्ध हे केवळ सामरिक पातळीवरचं राहिलेलं नाही आहे, केवळ जिओ स्ट्रॅटेजिक किंवा भौगोलिक पातळीचं राहिलेलं नाही, ते आता ह्युमॅनिटेरियन पातळीवरचं झालेलं आहे. मानवी हक्कांचे प्रश्न पुढे आलेले आहेत. त्या चौकटीत हे युद्ध आता मांडलं गेलेलं आहे, त्या चौकटीत या युद्धाची चर्चा होती आहे. ती चौकट अधिक घातक आहे. त्याचं कारण असं की त्या चौकटीत तुम्ही ते युद्ध भौगोलिकदृष्ट्या संकुचित ठेवत नाही, लिमिटेड ठेवत नाही, मर्यादित ठेवत नाही, ते जागतिक पातळीवरती एका ह्युमॅनिटेरियन संकल्पना म्हणून ते जागतिक पातळीवरती जातं. कारण शेवटी तुम्ही काय म्हणता की ही जी मूल्य आहेत मानवी हक्कांची, ह्युमॅनिटेरियन मूल्य जी आहेत, त्यासाठी सगळ्यांनी झगडण्याची गरज आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे आणि त्या पातळीवरती तुम्ही युक्रेनला मदत करा, रशियाच्या विरुद्ध उभे राहा, ही भूमिका इथे मांडली जाते. परंतु ज्या गोष्टी आता ज्या पद्धतीने ह्या मांडल्या जातात त्या जर का आपण बघितल्या आणि मग जर भारताकडे आपण आलो तर तिथे एक 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. भारतीय मीडियामध्ये भारताच्या भूमिकेबद्दल जी चर्चा होत गेली, म्हणजे अगदी युक्रेनचे प्रश्न सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा जाणवायला लागले
युद्ध सुरू होण्याच्या आधीपासून तिथपासनं भारतातील मीडियानी ज्या पद्धतीने युक्रेनचे प्रश्न मांडले ते जर बघितले तर असं लक्षात येतं. हे कदाचित खेदजनक आहे, परंतु लक्षात येतं, आणि दोन्ही मी ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आणि प्रिंट मीडियाबद्दल बोलतो, की भारताने प्रामुख्याने पाश्चिमात्य भूमिका आपल्या जनतेसमोर त्याची मांडणी केलेली आहे. युक्रेनबद्दल बोलत असताना कायम ह्युमॅनिटेरियन इश्यूज, मानवी समस्या, लोकशाही, त्याला असणारा पाठिंबा, त्याला देण्याच्या पाठिंब्याची गरज, ह्या चौकटीत भूमिका मांडली आहे. आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर यांनी म्युनिकमधल्या एका कॉन्फरन्समध्ये किंवा इतरत्र भारताच्या भूमिकेबद्दल जी स्पष्ट वक्तव्य केलेली आहेत त्याच्याबद्दल आपल्याकडे फार कमी प्रमाणात चर्चा झाली. ट्रॅजिक आहे, परंतु फार कमी चर्चा झाली. इनफॅक्ट पहिल्यांदी जेव्हा विस्तृतपणे त्याच्याबद्दल मांडणी केली गेली आपल्या मीडियामध्ये, ती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी जेव्हा पार्लमेंटमध्ये स्पष्ट सांगितलं की भारताची भूमिका काय आहे, की ज्याच्यामध्ये शांततेचं धोरण आहे, संघर्ष थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आहे, संवाद महत्त्वाचा आहे, डिप्लोमसी महत्त्वाची आहे, राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व ह्याला आम्ही बांधील आहोत, आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय संकेत यांना आम्ही बांधील आहोत, संघर्षाच्या ठिकाणी मानवी समस्या ज्या आहेत, ह्युमॅनिटेरियन इश्यूज आहेत, त्या हाताळण्याची गरज आहे, म्हणून आम्ही युक्रेनमध्ये मदत करतो आहे, युक्रेनला मदत करतो आहे, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स करतो आहे, मदत पाठवतो आहे. त्याचबरोबर रशिया, युक्रेन, अमेरिका यांच्याशी आमचा संवाद आहे की शेवटी ह्या समस्या संवादातून सोडवा, युद्धातनं सोडू नका, ही अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. ही वृत्तपत्रांनी व्यवस्थितपणे दिलेली आहे. परंतु भारतावरती जो दबाव सातत्याने येतो की तुम्ही रशियाविरुद्ध भूमिका घ्या, रशियाशी तुमचे संबंध आहेत ते कमी करा, लष्करी संबंध असतील, रशियाकडनं तेल घेत आहेत त्याच्याबद्दल असेल ते कमी करा, लोकशाही व्यवस्थेला पाठिंबा द्या. भारतातले बहुतांश मीडिया, अगदी सोशल मीडिया सकट जी भूमिका मांडत आले, जी लोकांसमोर आणत गेले, ती हीच आहे की रशियाशी आपले संबंध कमी करा, लोकशाही व्यवस्थेला पाठिंबा द्या, ह्युमॅनिटेरियन इश्यूजवरती लक्ष द्या. ह्या संदर्भात बोलत असताना पुन्हा एकदा जे परराष्ट्र मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्याला महत्त्व आहे. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, त्याचा उल्लेख भारताच्या मीडियामध्ये फार जाता जाता झाला. पुन्हा ते खेदजनक आहे, परंतु मला त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. जाता जाता कशा अर्थाने झाला की एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार झाला होता की पाश्चिमात्य राष्ट्र भारताला मदत करतात, विशेषतः चीनच्या संदर्भात, म्हणजे इंडो पॅसिफिक क्षेत्रात आम्ही तुम्हाला मदत करतो चीनच्या संदर्भात, तुम्ही युक्रेन बाबतीत भूमिका का घेत नाही. थोडक्यात हे साठवलोट असल्यासारखं, आम्ही तुम्हाला तिकडे मदत करतो, तुम्ही आम्हाला इकडे मदत करा. त्यावर जे उत्तर दिलं गेलं ते साधारणपणे असं होतं की चीनची समस्या आम्ही अनेक वर्ष हाताळतो आहे, युरोप त्या समस्येकडे आत्ता बघायला लागलेला आहे. इंडो पॅसिफिकचं क्षेत्र आणि युक्रेनचं युरोपचं क्षेत्र यांची गल्लत करू नका, यांची गफलत करू नका. ह्या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. युक्रेनला आम्ही मदत करतो आहे, मानवी क्षेत्रात मदत करतो आहे, एड देतो आहे, तिथे युद्ध होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, संवाद साधतो आहे. परंतु आम्ही तुम्हाला इथे मदत करतो, तुम्ही आम्हाला इथे मदत करा, हे लिंकेज करू नये, हा एक भाग. दुसरं एकदा ते म्हणले, आणि ते प्रत्युत्तर फार महत्त्वाचं होतं, की जेव्हा भारताला असं सातत्याने सांगितलं गेलं की तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ नका, ते स्वस्तात देत आहे ठीक आहे, पण ते घेऊ नका, कारण रशियाविरुद्ध निर्बंध आहेत, त्या निर्बंधांमध्ये तुम्ही सामील व्हा. तेव्हा असं सांगितलं गेलं त्यांना की अहो, आम्ही रशियाकडनं किती तेल घेतो ते बघितलं का, युरोप किती तेल घेते बघितलं का, युरोप 40% त्यांचा डिपेंडन्स रशियन तेला आणि नैसर्गिक वायूवरती आहे. पुढे ते असंही म्हणाले की युद्ध संपल्यानंतर आणखीन पुढची काही वर्ष बघितलं तर ते वाढेल, कमी नाही होणार. भारत रशियाकडनं फार कमी तेल घेतो आणि तुम्ही ह्या सँक्शन्सबद्दल कुठे म्हणता. हा जो दबाव आहे, हा दबाव आपल्याला जाणवतो.
आणि हा मीडियामार्फत प्रचंड प्रमाणात जाणवतो की भारताची भूमिका, पुन्हा त्याला एक लेबल दिलं जातं की अलिप्ततावादी भूमिका. ती अलिप्ततावादी भूमिका नाही आहे, म्हणजे हे लेबल देण्याची गरज नाही. शेवटी आपण आपल्या राष्ट्रहिताच्या चौकटीत आपली भूमिका मांडतो. आपल्याला आपली बांधिलकी 2 गोष्टींना आहे. एक म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य, जागतिक समस्यांकडे बघताना आम्ही स्वतंत्रपणे विचार करू, हा एक भाग, इंडिपेंडेंट अंडरस्टँडिंग ऑफ वर्ल्ड अफेअर्स. आणि दुसरा शांततेचा प्रयत्न, पीस अप्रोच. ह्या चौकटीत आम्ही भूमिका मांडतो. त्याला लेबल तुम्ही अलिप्ततावाद द्या किंवा काही द्या, आणि हे आम्ही स्वतःच्या राष्ट्रहिताकरता करत असतो. ह्या भूमिकेतनं आम्ही युक्रेनकडे बघतो. हे कुठेतरी भारतातल्या मीडियानी आपल्या स्वतःच्या जनतेपर्यंत पोचण्याची गरज आहे. कारण शेवटी हू इज युअर ऑडियन्स, की तुम्ही कोणासाठी हे करताय असं जेव्हा विचार करतो, तेव्हा भारतीय जनतेसाठी जेव्हा गोष्टी तुम्ही मांडता, मीडिया जेव्हा गोष्टी मांडतो, तेव्हा भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडण्याची गरज आहे. आणि ती भूमिका का व्यवस्थित आहे हे सांगण्याची देखील गरज आहे. की प्रत्येक वेळेस तुम्ही अमेरिकावादी आहात का रशियावादी आहात ह्या चौकटीत जाऊ नये, तुम्ही ह्या बाजूला आहात का त्या बाजूला आहात ह्या चौकटीत जाऊ नये, तर तुम्ही स्वतंत्रपणे भूमिका मांडता आहात, त्याला जे महत्त्व आहे ते मांडण्याची गरज आहे. शेवटी एक गोष्ट, 2 गोष्टी शेवटी मला सांगाव्याशा वाटतात आणि मग तिथे मी थांबतो. युरोपकडे जर आपण बघितलं, की युरोपीय सुरक्षा म्हणून जर का आपण बघितलं, तर येत्या पुढच्या काही वर्षांमध्ये हे युद्ध कसं संपतं, कशा पद्धतीने संपतं ह्याच्यात मला जायचं नाही आहे. परंतु युरोपीय संरक्षण म्हणून जर त्याचं काही आर्किटेक्चर आपण बघत असू, की कशा पद्धतीने युरोपियन संरक्षणाकडे आपल्याला बघता येईल, आणि पूर्वी पण कसं बघितलं गेलेलं आहे, मी अगदी दुसऱ्या महायुद्धानंतर असेल, तर युरोपियन सुरक्षा ही प्रामुख्याने युरोपियन राष्ट्रांनी निर्माण करण्याची व्यवस्था आहे. याची जाणीव युरोपियन राष्ट्राला आहे, जर्मनीला आहे, फ्रान्सला आहे, इतर राष्ट्रांना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे एकदा युद्ध संपत आलं की कुठेतरी आत्ता जी पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये एकी दिसते, मग युरोप आणि अमेरिकेत जी एकी दिसते ती कुठेतरी संपेल. कारण युरोपियन राष्ट्रांना याची जाणीव आहे की अमेरिकेत बरोबरीने हे सगळं करून त्यांना फायदा झालेला नाही. शेवटी त्यांना युद्ध नको आहे, त्यांना त्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे युरोपीय राष्ट्र किंवा युरोपियन युनियन म्हणा आणि अमेरिका यांच्यामधला तणाव वाढेल. त्याचबरोबर युरोपमध्ये, ज्याला आपण ओल्ड युरोप म्हणू, जुना युरोप म्हणू, मुख्यतः पाश्चिमात्य युरोप, पश्चिम युरोप म्हणू, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, इटली असेल, ही राष्ट्र एकीकडे, आणि नव्याने युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट झालेली मध्य आणि पूर्व युरोपियन राष्ट्र यांच्यामधले देखील तणाव वाढतील. कारण पूर्व युरोपीय राष्ट्रांना अमेरिकेची मदत घ्यावीशी वाटते रशियाच्या संदर्भात, तशा पद्धतीने जर्मनी किंवा फ्रान्सला अमेरिकेची मदत घ्यायची गरज नाही याची जाणीव त्यांना आहे. त्याचबरोबर युरोपियन सिक्युरिटी आर्किटेक्चरमध्ये रशियाला वगळून तुम्ही तिथे सुरक्षा निर्माण करू शकणार नाही, ही देखील जाणीव युरोपमध्ये आहे. हे एकेकाळी बिस्मार्क याबद्दल बोलला होता, परंतु ही देखील जाणीव तिथे आहे. हा एक भाग. आणि दुसरा शेवटचा भाग, मीडिया जेव्हा रिपोर्टिंग करतं त्याच्यामध्ये मानवी हक्कांना आज अतिशय प्रचंड महत्त्व आलेलं आहे, हे खरं आहे. ह्युमॅनिटेरियन इश्यूजना महत्त्व आलेलं आहे, आणि ह्युमॅनिटेरियन इश्यूजच्या चौकटीत रिपोर्टिंग होणं आणि जागतिक पातळीवरती त्याचं प्रसार होणं हे साहजिक आहे. परंतु ते करत असताना कुठेतरी जबाबदारीने तो प्रसार करावा, भूमिका घेत असताना कुठेतरी जबाबदारीने ती घ्यावी, हे मीडियाने समजण्याची गरज आहे. आणि हे फक्त भारतीय मीडियाबद्दल मी बोलत नाही आहे, हे सर्व मीडियांबद्दल बोलतो आहे, भारतीय किंवा परदेशी, की मानवी हक्कांच्या चौकटीत म्हणा किंवा मानवी समस्यांच्या चौकटीत म्हणा, जी टोकाची भूमिका बऱ्याच वेळा घेतली जाते ती टाळण्याची गरज आहे. तसं झालं तर बऱ्याच अंशी काही गोष्टी सोप्या होतील. मला
ह्या विषयावरती माझे काही विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो आणि मी इथे थांबतो.